आपण बघतोय पॉलन ग्रेन. पॉलन ग्रेन मेल गॅमेटोफाइट दर्शवतो. पॉलन ग्रेन 2 लेयरची असते. एक्झाईन म्हणजे बाहेरची आणि दुसरी एंटाईन म्हणजे आतली. स्पोरोपॉलन हे मोस्ट रेझिस्टंट ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे कठीण पदार्थाची बनलेली असते. उष्णता, आम्ले व क्षारांना प्रतिकारकने बनलेली. हे कोणतेही एन्झाईम स्पोरोपॉलेनिन विघटित करू शकत नाही. आणि एंटाईनमध्ये काय असतं? एंटाईन पातळ व सलग थराची असते, सेल्युलोज व पेक्टिन यांची बनलेली. व जर्म पोर्स म्हणजे एन्झाईमवरची छिद्रे जिथे स्पोरोपॉलेन नसते, यांच्या ठिकाणातून पॉलन ग्रेन तयार होतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे पॉलन ग्रेन तील सायटोप्लाझमभोवती प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. मॅच्युअर पॉलन ग्रेन मध्ये 2 सेल्स असतात. एक व्हेजिटेटिव्ह सेल असते, दुसरी जनरेटिव्ह सेल असते. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये आकाराने मोठी, अन्नासाठी मूलभूत असलेली, मोठा आणि अनियमित केंद्रक असलेली, पॉलन ग्रेनला वाढीस जबाबदार असलेली. जनरेटिव्ह सेल म्हणजे आकाराने लहान, पुढील विभागातून मेल गॅमेट तयार करते व स्टेजेनिंगमध्ये सहभागी होते म्हणजेच अंडाणूंसोबत संयोग होते.